नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी, मनोज आणि तात्या हॉस्पिटलमधून घरी परत येत असतात. तेव्हाच तात्या वल्लरी आणि मनोजला म्हणतात की मी काय म्हणतो, माझा एवढा मोठं ऑपरेशन आहे तर त्या ऑपरेशनसाठी पैसेसुद्धा तसेच घेत असेल ना डॉक्टर. माझ्यामुळे उगाच तुमच्यावर भार पडतोय. आणि ते म्हणतात की काळजी करू नकोस, इतकी वर्ष कामं करून पैसे साठवून ठेवलेत मी, आणि तेही कमी पडले तर गावाकडे जमीनसुद्धा आहे आपली, ती गहाण ठेवूयात, त्यातूनच खर्च कर, मिळतील काही ना काहीतरी पैसे. तेव्हाच आता हे ऐकून वल्लरी तात्यांना म्हणते की तात्या काय बोलताय हे तुम्ही, का जमीन विकायची आहे तुम्हाला, आणि मी आहे ना, मी करू शकते तुमचा खर्च, त्यामुळे प्लीज असं काही बोलू नका. आता यावर तात्या वल्लरीला म्हणतात की माझ्यासाठी तू का खर्च करते माय. तेव्हा वल्लरी म्हणते की पुन्हा तेच तात्या, हे बघा काही झालं ना तरी मी तुम्हाला जमीन गहाण ठेवू नाही देणार, बस झालं. तेव्हा आता तात्या काहीतरी बोलणार तेव्हाच मनोजसुद्धा तात्यांना म्हणतो की तात्या आता यावर काहीच डिस्कशन नको आहे. आणि तो वल्लरीला म्हणतो की वल्लरी तू तात्यांना घेऊन ये, मी पुढे जातो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता वल्लरी तात्यांना घेऊन जातच असते तेव्हाच वल्लरीचं लक्ष अचानक एका लहान मुलीकडे जातं आणि आता ती लहान मुलगी तिच्या बाबांसोबत खेळत असते. हे बघून वल्लरी खूप कौतुकाने त्या मुलीकडे आणि तिच्या बाबांकडे बघायला लागते. आणि त्या बापलेकींचं नातं बघून आणि त्यांच्यातील प्रेम बघून वल्लरी खूप भावूक होते आणि तिथेच थांबून खूप कौतुकाने त्या दोघांकडेही बघायला लागते. तेव्हाच आता वल्लरीला असं एकटक बघताना पाहून तात्या वल्लरीला विचारायला लागतात की काय गं, काय झालं माय, का उभी राहिली अशी. तेव्हा वल्लरी तात्यांना म्हणते की काही नाही हो तात्या, तो माणूस बघा ना त्याच्या मुलीसोबत कसा खेळतोय, ते तिचा लाड करतोय, ते बघून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली हो, तुम्हीसुद्धा माझे असेच लाड करायचा ना. तेव्हा तात्यासुद्धा खूप कौतुकाने त्या लहान मुलीकडे आणि तिच्या बाबांकडे बघायला लागतात. आता वल्लरी थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते की पण तात्या, जसजशी ती मुलगी मोठी होत जाईल तसतशी तीसुद्धा तिच्या आईवडिलांसाठी परकीच होईल ना हो ना तात्या. तेव्हा हे ऐकून तात्यांना खूप वाईट वाटतं आणि ते वल्लरीला यावर काहीच उत्तर न देता तिथून निघून जातात. वल्लरी मात्र तिथेच उभी राहून या बापलेकींकडे बघत असते. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी तिच्या खोलीत काहीतरी काम करत असते. तेव्हाच आता तिथे तात्या येतात आणि दरवाजातूनच वल्लरीला विचारायला लागतात की वल्लरी माय, कामात आहेस का, आत येऊ का. तेव्हा वल्लरी तात्यांना म्हणते की तात्या अहो, असं परक्यासारखं परमिशन काय घेता, या ना बसा इथे. आता तेव्हा तात्या आतमध्ये येतात आणि वल्लरीला म्हणतात की वल्लरी, मगाशी ते पोरीला आणि तिच्या बापाला बघून लेक कशी बापाला परकी होत जाते असं काहीतरी तू बोललीस ना, तर तसं नाही आहे, तू मला कधीच परकी नव्हती आणि नाही आहेस पण कसं आहे ना, आपल्याकडे लेक झाली ना ती सासरी जाणार या विचारानेच बापाला चैन पडत नाही. आणि ते खूप इमोशनल होत म्हणतात की तू जेव्हा जन्माला आलीस ना तेव्हा पहिल्यांदा तुला असं हातात उचलून घेतलं होतं ना, आणि तुझं ते परीसारखं रूप बघून मी तर खूप खुश झालो होतो, बघतच राहिलो तुझ्याकडे, तुला खाली ठेवायचं भानच नव्हतं मला. पण नंतर माझ्या घरच्यांनी मला समजवलं की भाऊ लेकीला इतकं जीव लावणं बरं नाही, नंतर कसं होईल, लेक परक्याचं धन, तिला जपायचं, मोठं करायचं आणि नंतर तिच्या हक्काच्या घरात तिला देऊन टाकायचं, पण तिच्यात जीव गुंतवायचा नाही, असं म्हणून ते आता खूपच इमोशनल झालेले असतात आणि खूप रडायला लागतात. तेव्हा वल्लरीसुद्धा रडायला लागते आणि तात्यांजवळ येत त्यांना समजवायला लागते. तेव्हा तात्या वल्लरीला म्हणतात की हो लेकरा, हे सगळे विचार डोक्यात येत गेले आणि माझ्यातला बाप हळूहळू कठोर होत गेला, तुला यायला जरासुद्धा उशीर झाला ना तरी काळीच धडधडायला लागायचं ग माझं. माझ्या लेकीला काही झालं तर नसेल ना, तिचं पाऊल कुठे वाकडं तर पडलं नसेल ना, या विचारांनीच मन पोखरून निघायचं बघ. आपली लेक गुन्हे आहे हे माहिती असूनही लोकांच्या नजरेपासून तुला वाचवायचं एवढंच डोक्यात होतं, त्यासाठी प्रयत्न करत गेलो, तुझ्यावर विश्वास होता ग, पण तुला जपायच्या नादामध्ये तू मला कधी परकी होत गेलीस आणि माझ्यापासून दूर गेलीस ना, हे कळलंच नाही ग मला. तेव्हा वल्लरीसुद्धा खूप इमोशनल होते आणि तात्यांना म्हणते की तात्या एक विचारू का हो तुम्हाला. तेव्हा तात्या म्हणतात की हो विचार ना. तेव्हा रडतच आता वल्लरी तात्यांना म्हणायला लागते की मी एवढी शिकले, वकील झाले, तरीसुद्धा तुम्ही माझं कौतुक का नाही केलं
हो कधी? असं का इतकं प्रेम आहे तुमच्या मनात माझ्यासाठी, पण कधीच का नाही बोलून दाखवलं? तेव्हा तात्यासुद्धा खूप इमोशनल होतात. तर वल्लरीसुद्धा खूप रडत असते आणि ती म्हणते की तात्या, कसं असतं ना, सगळ्या जगाने केलेलं कौतुक एकीकडे आणि आपल्या आईवडिलांनी केलेलं कौतुक एकीकडे. एका कौतुकाच्या शब्दाचं मोल खूप मोठं आहे तात्या. तेव्हा तात्या वल्लरीला म्हणतात की लग्नानंतर पण तू शिकलीस, खूप मोठी वकील झालीस आणि नुसती वकीलच नाही झाली, सगळ्यांना मदतसुद्धा करत राहिली. वल्लरी, खूप अभिमान वाटतोय ग मला तुझा. आणि पाहुण्याची साथ नसती ना तर तू हे कधीच करू शकली नसतीस. देव माणूस आहेत ग ते. त्यांनी तुला शिकवलं, मोठं वकील केलं, खूप मोठं काम केलं त्यांनी. आणि ते वल्लरीला म्हणतात की लेकरा, मला तुझा अभिमान नाही असं नाही ग, पण मी तुला वकील नाही होऊ दिलं, शिकू नाही दिलं, लवकर लग्न लावून दिलं तुझं. मग कुठल्या तोंडाने तुझ्यासमोर येणार होतो मी? तू माझा अभिमान आहेस आणि अशी लेक मिळायला खूप मोठं भाग्य लागतं आणि मी अभिमानाने सांगू शकतो की अशी लेक मला मिळाली. आता तात्या वल्लरीला म्हणतात की आमच्या पोटी मुलगा नाही म्हणून खूप त्रास दिला होता ग आमच्या घरातल्यांनी, खूप टोमणे मारले, पण आता जेव्हा मी स्वर्गात जाईल ना तेव्हा त्यांच्यासमोर उभा राहील ताटमानेने आणि त्यांना सांगीन की माझ्या वल्लरीचा मला खूप अभिमान आहे आणि माझी वल्लरी 100 पोरांच्या पेक्षा जास्त वरचढ आहे. पुढच्या जन्मी पण मला वल्लरीचाच बाप म्हणून जन्म घ्यायचा आहे. या जन्मी नाही जमलं ग, पण पुढच्या जन्मी मी माझ्या वल्लरीच्या पाठीशी ताटमानेने खंबीरपणे उभं राहील. आता हे सगळं ऐकून वल्लरी खूप रडत असते, तर तात्यासुद्धा खूपच रडत असतात. आता वल्लरी तात्यांना म्हणते की तात्या, पुढच्या जन्मीचं मला नाही माहिती, पण या जन्मात मी तुमची मुलगी म्हणून जन्माला आले याचा खूप अभिमान वाटतोय मला आणि या जन्मात तुम्ही मला कायमच हवे आहात, असं म्हणून ती तात्यांना मिठी मारून खूप रडायला लागते. आता हे सगळं इंदुताईंनी चोरून ऐकलेलं असतं आणि त्यांना यांचा खूपच राग आलेला असतो आणि आता त्या मनातच म्हणतात की काय बाप लेकीचं प्रेम उतू चाललंय. या गोड गोड शिराला नाही मिरचीची फोडणी दिली ना तर नावाची इंदुमती नाही, असं म्हणून त्या रागातच तिथून निघून जातात. तर यानंतर आपण पाहतो की सर्वजण जेवायला बसलेले असतात. तेव्हाच आता इंदुताई आता नाटक करत विचारायला लागतात की काय मग तात्या, आलात का जाऊन डॉक्टरांकडून? काय म्हणाले डॉक्टर? तेव्हा आता मनोज म्हणतो की नाही, काय विशेष नाही आहे, काळजी करण्यासारखं काही नाही, एक छोटंसं ऑपरेशन करायला सांगितलं, तेवढं झालं की मग तात्या पुन्हा त्यांची कामं करू शकतात. तेव्हा आता इंदुताई तात्यांना म्हणतात की आपल्या शहरातले डॉक्टर ना कसे असतात ना ते माहिती नाही आहे तात्या तुम्हाला. शहरातले डॉक्टर ना खूप खराब असतात, एकदम बेकार, काही आजार सांगतात आणि नुसते पैसे उकळण्याचे धंदे असतात त्यांचे. तेव्हा वल्लरी आणि मनोज आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागतात. आता इंदुताई म्हणतात की कसं आहे ना, तुम्ही दवाखान्यात जाणार, दवापाणी करणार, चांगलं आयुष्य वाढवून घेणार, पण आपल्याला सुखच लागत नसेल तर काय उपयोग आहे अशा आयुष्याचं, सांगा बघू तात्या. तेव्हा तात्या इंदुताईंना विचारतात की विहीनबाई, तुम्ही काय बोलताय, हे मला काही समजत नाही आहे. तेव्हा इंदुताई तात्यांना म्हणतात की आता मला सांगा तात्या, म्हातारपणात काय पाहिजे बरं? माणसांना आपल्या लेकरा बाळांचा संसार सुखाचा चालावा, त्यांची चांगली कमाई असावी. आता मनोज आणि वल्लरी खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि इंदुताईंकडे बघत असतात की आता या नक्की काय बोलणार. तेव्हा इंदुताई म्हणतात की आपल्यासारख्या म्हाताऱ्यांना काय पाहिजे, काय नको हे विचारावं त्यांनी आणि नातवंडांनी अंगा खांद्यावर खेळावं, बस एवढंच पाहिजे असतं ना आपल्याला तात्या. पण आपल्याला जर नातवंडाचं सुखच मिळणार नसेल तर मरताना सुखाने मरू का बरं आपण? नाही ना. तेव्हा वल्लरी खूप घाबरते आणि इंदुताईंना म्हणते की सासूबाई, आता इंदुताई तात्यांना म्हणतात की पण आपल्या नशिबात हे सुख नाही आहे ना, तुमची लेक वल्लरी ही कधीच आई होऊ शकत नाही, वांजोटी आहे ना ती. तेव्हा हे ऐकून तात्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघत असतात. तर मनोजला हे ऐकून खूप राग आलेला असतो. आता तात्या वल्लरीला विचारायला लागतात की वल्लरी माय, हे खरं आहे का? विहीनबाई हे काय बोलतायत? आणि ते मनोजला म्हणतात की पाहुणा हो, तुम्ही तरी सांगा. आणि परत ते वल्लरीला विचारायला लागतात की वल्लरी माय काय बोलतायत, सांग ना. आता वल्लरीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती खाली मान घालून फक्त रडत असते. तर इंदुताई मात्र इकडे खुश होऊन हसत असतात. आता तात्या परत वल्लरीला विचारायला लागतात की सांग ना. तेव्हा वल्लरी रडत असते आणि त्यांना म्हणते की हो तात्या, सासूबाई जे म्हणाल्यात ते सगळं खरं आहे, मी आई नाही होऊ शकत. तेव्हा हे ऐकून तात्यांना खूप वाईट वाटतं आणि ते शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतात. आता इंदुताई तात्यांना म्हणतात की तात्या, माझ्यावर विश्वास नाही का हो तुमचा? मी खोटं का बोलू बरं तुमच्याशी? अहो या मुलांनी तुम्हाला काय, मलासुद्धा कितीतरी दिवस सांगितलं नव्हतं, बाहेरच्यांकडून कळालं मला की तुमची लेक वांजोटी आहे ते. आता वल्लरीला हे असं सारखं वांजोटी म्हणून हिनवलेलं बघून मनोजला इंदुताईंचा खूप राग येतो आणि तो जोरात त्यांच्यावरती ओरडत
रडत म्हणतो की आई बस कर, हे सगळं सांगून तुला तात्यांना त्रास द्यायची काही गरज नाही आहे. आम्हा दोघांना त्रास देऊन तुझं पोट नाही भरलं का? आणि हा विषय तुला जेवतानाच का काढायचे असतात असले? तेव्हा इंदुताई म्हणतात की काय रे मन्या, मी काय चुकीचं बोलले? खरं काय ते तात्यांनासुद्धा कळायला पाहिजे ना. आता तू एवढं ऑपरेशन करशील तात्यांचं, तर त्यांच्या आधी त्यांना कळायला पाहिजे ना की खरं काय ते. म्हातारा वयात धक्का सहन नाही झाला तर काय बरं वाईट झालं तर त्यांचं काय करशील तू? एवढा पैसा ओतणार त्या ऑपरेशनमध्ये, तर ते सुद्धा वाया जाते ना फुकट सगळे. तेव्हा हे ऐकून वल्लरी जोरात इंदुताईंवरती ओरडत म्हणते की सासूबाई काय बोलताय तुम्ही? बस करा हा तमाशा आता. तेव्हा इंदुताई म्हणतात की आता मी तमाशा करते का हो तात्या? तुमच्या भल्यासाठी तुम्हाला खरं काय ते सांगितलं ना. माझं काही चुकलं का सांगा बघू तुम्हीच. तेव्हा हे ऐकून मनोज खूप रागाने म्हणतो की आई बस, आणि रागातच जेवत्या ताटावरून उठत म्हणतो की ही बाई ना कधीच कुणाला सुखी राहू देणार नाही, आणि तो न जेवताच तो तिथून निघून जातो. तेव्हा हे बघून वल्लरीला खूप वाईट वाटतं, तर इंदुताई मात्र इकडे खुश होऊन गालातल्या गालात हसत असतात. आता हे बघून वल्लरीला इंदुताईंचा खूपच राग येतो आणि ती खूप रागाने इंदुताईंकडे बघायला लागते. तर आता यानंतर मनोज खूप रागात असतो आणि आत खोलीत येऊन बसलेला असतो. तेव्हाच आता तिथे वल्लरी येते आणि मनोजला म्हणते की आज पुन्हा अण्णावरती राग काढला तुम्ही. सांगितलं ना की असा अण्णावरती राग काढत जाऊ नका, आणि सासूबाई तर आपल्याला बोलतच राहणार आहेत, म्हणून का तुम्ही अण्णावरती प्रत्येक वेळी राग काढणार आहात का? तेव्हा मनोज म्हणतो की म्हणूनच तर ते सगळं मुद्दाम करते ना. हे सगळं बोलून ते आपल्याला तर त्रास देतच होती, पण तात्यासमोर बोलायची काय गरज आहे? हे सगळं ना सहन करण्याच्या पलीकडचं आहे. आपण कधी कुणाचं वाईट केलेलं नाही, आपल्यासोबतच का हे असं होतंय कळतच नाही आहे मला. असं वाटतं की हे सगळं सोडावं आणि कुठेतरी दूर निघून जावं. तेव्हा वल्लरी मनोजला समजावत म्हणते की काय बोलताय तुम्ही? हे आणि आपलं ठरलं आहे ना की तुम्हीच मला या सगळ्यातून उभं केलं आहे ना. तुम्हीच मला आज स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं आहे. तुम्हीच मला कॉन्फिडन्स दिला आहे, आणि आता तुम्हीच असं खचून जात आहे. आपण ठरवलं होतं ना की या विषयावर आता आपण पुन्हा चर्चा नाही करायची. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, कोण म्हणालं की आपल्याला बाळ नाही? तुम्हीच म्हणाला होतात ना बाबा की आपण एकमेकांचं बाळ होऊयात. मग चला ना जेवायला बाबा. वल्लरी आईने खूप छान जेवण केले, चला. तेव्हा आता मनोजसुद्धा खूप इमोशनल होतं, तर वल्लरीसुद्धा खूपच इमोशनल झालेली असते आणि ती रडतच मनोजला मिठी मारते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदुताई देवासमोर हात जोडून देवाला प्रार्थना करत असतात की माझ्या सुनेच्या पदरात एक तरी लेकरू टाक रे देवा. तेव्हा आता तिथे वल्लरी येते आणि इंदुताईंना म्हणते की नातवंडाची किती हौस आहे ना हो तुम्हाला, पण तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला या दुःखातून बाहेर काढेन, म्हणूनच तर हा फॉर्म घेऊन आले ना मी तुमच्यासाठी. असं म्हणून ती इंदुताईंना एक फॉर्म देते. तेव्हा इंदुताई तो फॉर्म बघत विचारायला लागतात की कसला फॉर्म आहे हा? तेव्हा वल्लरी म्हणते की आपल्या मिठूताई आहेत ना, त्यांच्या आश्रमात त्या ज्या आश्रमात काम करतात ना, त्याच आश्रमाचा फॉर्म आहे हा. तर तेव्हा हे ऐकून इंदुताई खूप शॉक होतात. तर यानंतर आता इंदुताई रडत मनोजला म्हणायला लागतात की मण्या, तुझी बायको काय करते हे बघ, सासूला वृद्धाश्रमात पाठवते ती, सांग तिला काहीतरी. तेव्हा आता मनोजसुद्धा तो फॉर्म बघायला लागतो आणि आश्चर्याने म्हणतो की आनंदबाग आश्रम. आणि तो वल्लरीला रागानेच विचारतो की वल्लरी, हा काय प्रकार आहे? तू वृद्धाश्रमाचा फॉर्म घेऊन आलीस का आईसाठी? मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. वल्लरी मात्र यावर काहीच उत्तर न देता मनोजकडे बघत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.